नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे तो अजूनही काही महिलांच्या खात्यावरती जमा झालेला नाही। यामागची कारण काय आहे आणि यावरचं सोल्युशन म्हणजे उत्तर काय आहे या विषयाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे। या लाभातून काही बँका मिनिमम बॅलन्स, ECS, मॅन्डेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या खात्यातील लाभाची रक्कम ही कपात करून घेतलेली जात आहे। याविषयी सुद्धा ज्या महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांनी कडक आदेश हे बँकावरती कारवाई करण्याचे दिलेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मंत्रालयात राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आलेली होती। या बैठकीला मान्य महिला व बाल विकास मंत्री ज्या आदिती तटकरे आणि बाल विकास विभागाचे सचिव व इतर अधिकारी हे उपस्थित होते। या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सीडिंग नसल्याने लाभ मिळत नाही। याबाबत अंगणवाडी का सेविका, मदतनीस यांच्या मदतीने 2 ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये विशेष मोहीम ही राबवली जाणार आहे। बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवरती बैठका घेण्यात येणार आहेत। याच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी या बैठकीत उपस्थित असलेल्या जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांना दिलेल्या आहेत। म्हणजेच ज्या महिलांच्या खात्यावरती अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कोणत्याही कारणाने आलेले नसतील, मग ते आधार सीडिंगचा असेल, अर्ज अप्रूव्ह झालेला नसेल किंवा इतर कोणतीही कारण असेल, तर आता आपल्या गावातील ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत, त्यांची आपल्याला भेट घ्यावी लागणार आहे। अर्जाची स्टेटस आणि नेमकी अडचण काय आहे ही समजून त्याचं निराकरण त्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून आपल्याला करून घ्यावं लागणार आहे। कारण की नवीन अर्ज भरण्याचे अधिकार फक्त आता अंगणवाडी सेविकांकडेच आहेत आणि त्यांच्याच लॉगिंगवरतून नवीन अर्ज हे भरले जाऊ शकणार आहेत। त्यामुळे ज्या महिलांना अजूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळालेला नाहीये त्यांनी आपल्या गावातील आपल्या जवळील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भेट घ्या आणि आपल्या अर्जावरती काही अडचण आहे की ही चेक करून अडचण ही दूर करून घ्या। त्यानंतरची जी अडचण आहे ती असेल आपल्या बँक खात्याची। जर आपलं बँक खातं जर आधारशी लिंक नसेल तर आपल्या बँकेत जाऊन DBT लिंकचा अर्ज द्या आणि आपला जे काही आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक करून घ्या। म्हणजे आपल्याला जो काही हप्ता आहे तो मिळण्यास मदत होईल। किंवा आपण पोस्टामध्ये जाऊन सुद्धा नवीन पोस्ट बँकेचं खातं उघडू शकतात जे डायरेक्टली आपल्या आधारशी लिंक होत असतं। आता पुढे बघूया। नांदेड जिल्ह्यात प्रत्यक्ष अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आणि पुरुषाचे आधार क्रमांक, अकाउंट नंबर दिले गेले, त्यामुळे पुरुषांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत। या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे ज्या केंद्रावरती हे अर्ज भरले गेले त्या केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश आदिती तटकरे यांनी दिलेले आहेत। आतापर्यंत 2,40,00,000 महिलांची नोंदणी झालेली असून 1,87,00,000 पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे। उर्वरित अर्जांची पडताळणी ही तातडीने सुरू असून त्यावरती कारवाई करण्याचे आदेश सुद्धा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहेत। ज्या महिलांच्या खात्यावरती अजूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांनी काळजी करण्याची गरज नाही आहे। 2 ते 7 ऑक्टोबरपासून विशेष मोहीम अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यभर राबविण्यात येणार आहे। आपल्याला जर हप्ता मिळाला नसेल तर आपण आपल्या गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भेट घ्या आणि आपल्या अकाउंटवरती जर काही अडचण असेल तर ती त्यांच्याकडनं सोडून घ्या। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।